मनसे आणि महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला खरा, पण काँग्रेसचे प्रमुख नेते मात्र या मोर्चापासून अलिप्त राहिल्याचं दिसून आलं। विशेष करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड दोघेही मोर्चाला उपस्थित नव्हते। मनसेच्या एंट्रीमुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून अलिप्त राहण्याचं धोरण ठरलंय का अशा चर्चांना आता उधाण आलंय। सत्याच्या मोर्चात मनसेची एंट्री होताच काँग्रेस रिव्हर्स झाली। महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाच्या बैठकांपासून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही दूर राहिले, अशा चर्चा आता रंगायला लागल्यात। अंतर्गत धुसफूस खूप आहे। महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये मतभेद आहे। काँग्रेसमध्ये 4 तोंड 4 कडे आहे। काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या 4 नेत्याला जर विचारलं, काही लोक म्हणतात मोर्चा अयोग्य आहे, काही लोक आता पक्षाची बाजू मांडण्याकडे जात आहे, पण त्यांनाही माहिती आहे ह्या मोर्चात काही दम नाही आहे, या मोर्चाने काही होणार नाही, केवळ खोटारडेपणा होईल आणि उद्या निवडणुकीमध्ये महायुती 51% वर मतं घेऊन जिंकेल आणि आपला खोटारडेपणा होईल हे त्यांना वाटतंय। काँग्रेसचे नेते सामील होत आहेत, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबईचे अध्यक्ष या सामील होत आहेत की नाही सामील होत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। कारण कदाचित त्यांना राज ठाकरेजी बरोबर शेअर करायचं नसेल स्टेज, किंवा त्यांच्या बरोबर एका फ्रेम मध्ये यायचं नसेल, कारण बिहारच्या निवडणुकांमध्ये कुठला तरी वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारचं कन्फ्युजन हे महाविकास आघाडी आणि मनसे या दोघांमध्ये हे दिसून येत आहे आणि त्याचाच प्रत्यय आजच्या मोर्चामध्ये कोण कोण दिसतात आणि कोण दिसत नाही। आता राज साहेबांची झालेली एंट्री ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याचा एकमत जाणं मिळालेली संधी। काँग्रेस कधी त्यांच्याबरोबर जाणार नाही। राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये तसंही अस्तित्व नाहीच आहे, म्हणून आता ही महाविकास आघाडी राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे। आता किती लोकांमध्ये किती युती करतील, एक भाकर त्याला किती तुकडे पाडतील, म्हणून खायची तर एकाला पूर्णच खायची, मग इतरांनी काय करायचं, टाळ्या वाजवायच्या। म्हणून या आघाडी वगैरे तिथं होणार नाहीये आणि ही युती जी काही चालली त्यांच्या पद्धतीने ती टिकणार आहे नाही। तर हर्षवर्धन सपकाळांच्या अनुपस्थितीवरनं वडेट्टीवारांची प्रतिक्रिया आली आहे। सपकाळ अनुपस्थित असले तरी आम्ही आलोय ना असं म्हणत वडेट्टीवारांनी नाराजीच्या चर्चांवर सारवासारव केली। मी आहोत ना, मी आहे, बाळासाहेब आहेत, बंटी पाटील आहेत, भाई जगताप आहेत, आम्ही सगळे आहोत। काँग्रेसचा झेंडा आणि बॅनर चला, काँग्रेसचा झेंडा आणि बॅनर मात्र दिसत नाहीये। आम्ही आल्यावर झेंडे आले, बॅनर आला, आम्ही आहो म्हणजे आहे। कार्यकर्त्यांची सुद्धा अनुपस्थिती आहे का? आहे, खूप कार्यकर्ते आलेले आहेत, त्यामध्ये सहभागी झालेले आहेत कार्यकर्ते।